राज ठाकरे हे विकासासाठी नव्हे तर भीतीपोटी एकत्र आल्याची टीका माजी मंत्री तथा भाजप आमदार परिणय फुके यांनी केली। फुके नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते। बघा, हे दोघं जे एकत्रित आले हे कोणत्या मुंबई महानगरपालिकेच्या विकासाकरता नाही आलेले आहे, ते हे भीतीपोटी एकत्र आलेले आहे। हे दोघं ज्या प्रकारे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उबाठा आणि मनसेचे हाल महाराष्ट्राच्या जनतेने केले, त्याच प्रकारे आता नुकत्याच झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे या पक्षांचे हाल महाराष्ट्राच्या जनतेने केलेले आहे आणि म्हणून भीतीपोटी हे दोघं एकत्रित आले। वर्षानुवर्ष मुंबई महानगरपालिकेला लुटणारे वर्षानुवर्षांची सत्ता होती आणि वर्षानुवर्ष ही सत्ता आता जी हातात वर्षानुवर्ष सत्ता आली आणि त्याचं मलिंदा खाण्याचं काम यांनी केलं, त्या आता कुठेतरी हे हा जो एक इन्कमचा सोर्स होता हा कुठे बंद झाला नाही पाहिजे आणि म्हणून हे दोघं एकत्रित आलेले आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याबद्दल लोकांच्या मनात फक्त सहानुभूती होती असेही फुके म्हणाले। बघा, ठाकरे ब्रँड हे एकच होते, ते हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर उद्धव ठाकरेजींकडे किंवा राज ठाकरेंकडे लोकांचं एक सहानुभूती होती। पण उद्धव ठाकरेजी 2019मध्ये ज्यावेळेस काँग्रेस पक्षासोबत हातमिळवणी केली त्यावेळेस ते हिंदुत्वाचा ज्यावेळेस त्यांना विसर पडला आणि म्हणून त्यांचे हाल या निवडणुकीमध्ये 2024च्या निवडणुकीत महाराष्ट्रीय जनतेने केले आणि आता ठाकरे ब्रँडचं या दोघंही भावांनी एकत्र येऊन ठाकरे ब्रँडचं बँड वाजवण्याचं काम या दोघांनी केलेलं आहे। आता ठाकरे ब्रँड स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेचं राहणार, पण या दोघं कधीच ठाकरे ब्रँड। महाराष्ट्रातील जनता महायुतीच्या पाठीशी राहील अशी आमदार परिणय फुके यांनी सांगितले। मनसेचे काम केवळ वाफेवर चालते असा खोचक टोमणाही फुके यांनी लगावला। हिंदुत्ववादी मतं जे आहेत, विकासवादी जे मतं आहेत, हे भारतीय जनता पार्टी महायुतीसोबतच राहणार आहे। मुंबईच्या जनतेला माहीत आहे की त्यांचा खरा विकास कोण करू शकतो, मुंबईचा कायापालट कोण करू शकतो, त्यांना मूलभूत सुविधा कोण उपलब्ध करून देऊ शकतं हे मुंबईच्या जनतेला माहीत आहे। 2014 पासून 2024पर्यंत महाराष्ट्र जनतेने मुंबईच्या जनतेने मुंबईचा विकास होताना बघितलेला आहे आणि म्हणून कुठेही कुठे जाणार नाही। आणि तसंही हिंदुत्ववादी जो वोटर आहे तो या युतीसोबत, या आघाडीसोबत, उबाटा, मनसे आणि मामू या आघाडीसोबत कधीच जाणार नाही। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याबद्दलही परिणय फुके यांनी भाष्य केले। राज ठाकरेजींचा जो चुनाव चिन्ह आहे, निवडणूक चिन्ह आहे, तो इंजिन आहे आणि हिंची जी मनसेची इंजिन हे तोंडाच्या वाफाऱ्यानेच चालते, यांच्यामध्ये काही दम नाही। दम असला असता तर एखादा नगरसेवक पूर्ण नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये एखादा तर निवडून आला असता। एकही नगरसेवक निवडून आणण्याची क्षमता असणारे, नुसतं तोंडाच्या वाफाऱ्याने चालणारे राज ठाकरे आहेत। उद्धव ठाकरे यांचा कोणताही उद्देश सफल होणार नाही असे आमदार फुके यांनी सांगितले। नाही, आधी काँग्रेसने त्यांचा वापर करून घेतला, आज मला असं वाटतं उद्धव ठाकरे परत काँग्रेसचा वापर करण्याचा प्रयत्न करून राहिले। पण मला असं वाटत नाही की यांचा जो उद्देश आहे हा कुठेतरी चुकीचा उद्देश आहे। यांचं सगळी ज्या प्रकारे हे वागतात आहे, फक्त जी सोन्याचा अंडा देणारी जी कोंबडी होती त्या अंड्यामध्ये यांचं लक्ष आहे, त्या कोंबडीमध्ये यांचं लक्ष आहे। यांचं लोकांच्या विकासामध्ये, मराठी माणसाबद्दल यांचं कुठेही सहानुभूती राहिलेली नाही। लोकांमध्ये यांच्याबद्दल कोणतीही सहानुभूती राहिलेली। उत्तर भारतीय पटोंगे हा भाजप आणि शिंदेच्या काम अशा प्रकारची टीका सुद्धा संजय राऊत यांनी केलेली आहे। संजय ठाकरे यांनी पुन्हा 9 वाजताचा रेडिओ सुरू केला असा टोमणाही फुके यांनी लावला। नाही, संजय राऊतजी मला असं वाटतं आता तब्येत ठीक झाली म्हणून परत त्यांनी 9 वाजताचा रेडिओ सुरू केला, पण आता कुठेतरी 1-2 महिन्यापासून चॅनलवर घेऊ शकले नाही कोणत्याही कारणास्तव आणि आता परत चॅनलवर येण्याकरता, कुठेतरी चर्चेत राहण्याकरता या प्रकारचं स्टेटमेंट संजय राऊत करतात आहे।